नमस्कार. आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर. सोलापुरात सर्वच पक्षाच्या अंतर्गत वादामुळे नेत्यांनी सोलापूरचा अक्षरशः सत्यानाश केला. जनता म्हणते आता तुम्ही हळद खेळा, प्रथम विकासाचं बोला. आज जेव्हा सोलापूरबद्दल दुसऱ्या गावामध्ये किंवा शहरामध्ये, मुंबई, पुणे किंवा कुठल्या तरी गावामध्ये जर चर्चा होत असेल तर ती चर्चा अक्षरशः ऐकवत नाही. कारण का तर सोलापुरात मुलं राहायला नको म्हणतात, सोलापुरात उद्योग नाही, व्यवसाय नाही आहे, सोलापुरात आता काही राहिले नाही आहे. सोलापुरात राहिले ते वृद्ध माता पिता राहिलेले आहेत आणि त्यांचे मुलं पुण्यामध्ये आहेत आणि काही सोलापुरातील माता पिता वृद्धाश्रमात आहेत. हा फार मोठा तळतळाट आहे. सुरुवातीला सोलापुरामध्ये भाजपा, काँग्रेस असे ठराविक प्रश्न होते. म्हणजे सुरुवातीचे प्रश्न आपण जर पक्ष पाहिले, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस पक्ष, त्यानंतर हळूहळू राष्ट्रवादी फुटली, राष्ट्रवादीमध्ये 2 गट झाले. त्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना, हिंदुहृदय सम्राट आदरणीय मान्य बाळासाहेब यांची शिवसेना एकच होती, ती पण फुटली. त्यामध्ये उबाटा गट वेगळा झाला, शिंदे गट वेगळा झाला. राष्ट्रवादीमध्ये शरद पवार साहेबांचा, बारामतीचे करामती काका, त्यांचा एक गट वेगळा झाला. त्याचबरोबर अजितदादांचा गट वेगळा झाला. त्यानंतर वंचित बहुजन आघाडी, MIM असे भराभरा 10-12 पक्ष वाढत गेले. म्हणजे जसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात तसा स्वतःच्या स्वार्थासाठी प्रत्येकाने नाराजी व्यक्त झाली की पक्ष स्थापन करायचा. शरद पवार साहेबांनी सुरुवातीला यशवंतराव चव्हाणांच्या पाठीत खंजीर खुपसली आणि स्वतःचा पक्ष स्थापन केला. त्यानंतरनं अनेकांची घरं फोडली. त्यानंतरनं सोनिया गांधी जे आहेत त्यांनासुद्धा परदेशीबाई म्हणून हिणवलं आणि असं घाणेरडं राजकारण केलं की नंतर परत त्यांच्याशी युती केली. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे हे राजकीय लोक सत्तेसाठी, स्वार्थासाठी कुठल्या पक्षात जातील, काय करतील, काही सांगता येत नाही. बरं, आपण असं म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या किंवा काँग्रेस वाईट आहे असं म्हणतात काही लोक, ठीक आहे. परंतु तो भाजपा तरी कुठं आता धुतल्या तांदळासारखा स्वच्छ राहिलेला आहे. भाजपमध्ये सोलापूरची जर अवस्था बघितली तर भाजपमध्ये सुद्धा तेच आहे. सगळे गुन्हेगारवरच भाजपमध्ये आता जास्त भरती होताना दिसत आहेत. कारण का तर सुरुवातीला प्रथम जे होते आदरणीय शिंदेसाहेब होते, ते आमदार झाले, मुख्यमंत्री झाले, नंतर खासदार झाले, केंद्रीय गृह राज्यमंत्री झाले. सोलापूरचा काही विकास झाला नाही म्हणून एक काहीतरी बदल व्हावा म्हणून सोलापूरकरांनी खासदार शरद बनसोडे यांना निवडून दिलं. ते पण दारूच्या बाटलीमध्ये अडकले, सोलापूरचा विकास खुंटला. त्यानंतर जय सिद्धेश्वर स्वामी, एक स्वामी म्हणून लोकांनी विश्वास ठेवला होता. जसं भोदू बाबा खरातावर विश्वास ठेवला तसं लोकांनी त्या स्वामीवर विश्वास ठेवला. पण स्वामींनी फॉर्म भरताना सुद्धा बोगस फॉर्म भरला आणि त्या बोगस फॉर्ममध्ये ते अडकले आणि आलेला निधी परत गेला आणि तो निकाल अजून लागलाच नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोर्टामध्ये फक्त तारखा मिळतात, निकाल अजिबात लागत नाही. त्यामुळे यांचं हे फावलं जातं. कारण का तर हे करतात पुढच्या पुढं बघता म्हणतात. हे पण आता म्हणजे गेंड्याच्या कातडीसारखे सगळे नेते झालेले, त्यांना पण माहीत आहे. त्यानंतर मग सोलापूरचा निधी परत गेला. त्यानंतर सोलापुरामध्ये 2 देशमुख होते, एक पालकमंत्री होते, एक सहकार मंत्री होते. दोन्ही देशमुखांचं कधी जमलंच नाही. प्रत्येकाने स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. एकाने आपल्या मुलाला नगरसेवक केला, आता दोनाने नगरसेवक केलं. एकाने कारखाने स्टँड केले. बाहेरचे उद्योग सोलापुरात येऊ दिले नाहीत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते झालं. हा झाला भाजपाचा पक्ष. भाजपामध्ये नंतर मग हळूहळू बदल होत गेला. भाजपमध्ये आता नवीन लोक आलेले आहेत. जे लोकांनी पहिल्यांदा भाजपाला शिव्या दिल्या, मोदीजींना शिव्या दिल्या, तेच लोक आता भाजपाला आलेले आहेत. तसं खरं पाहिजे तर अशा लोकांना घ्यायला नको होतं. कारण का तर पंतप्रधान हे पद फार उच्च असतं. मग ते कोणत्या पक्षाचे असू दे, पंतप्रधान असू दे, मुख्यमंत्री असू दे किंवा उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, हे पद फार उच्च असतं. ते कुठल्या पक्षाचे असेनात, हे पद फार उच्च असतं. पण ह्यांना बोलताना व्यवस्थित आपण बोललं पाहिजे, नम्रता पाहिजे. पण आमच्या राजकीय नेत्याला अक्कल नसल्यामुळं, कारण का तर शिक्षणाचा अभाव असल्यामुळं काही बोलतात आणि तेच लोक भाजपमध्ये आले. तो अमोल मिटकरी तर हसत होता. अमोल
गडकरी आणि जयंत पाटील एका भाषणामध्ये, जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं, उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते करोनाच्या काळामध्ये, तर त्यावेळेस त्यांनी ब्राह्मणांबद्दल असंच काहीतरी विधान केलं होतं आणि त्यावेळेस जयंत पाटील फिदी हसत होता आणि तेच आज पक्षामध्ये आहेत. म्हणजे सगळ्यात सांगायची गोष्ट म्हणजे फक्त एकाच जातीचं मी म्हणत नाही, कुठल्याही जातीबद्दल कुठलाही नेता काहीही बोलतो आणि तोच परत पक्षामध्ये येतो. अशांना पहिले चप्पलने मारलं पाहिजे, पहिल्यांदा अशांना घ्यायला नाही पाहिजे पक्षामध्ये. कुठल्याही जातीबद्दल असू दे, मग मराठा समाज असू दे, एखादा धनगर समाज असू दे किंवा कुठलाही समाज असू दे, कुठल्याही समाजाबद्दल एखादा नेता भर सभेमध्ये बोलतो, बाकीची लोक हसतात, त्यांची टिंगल उडतात. म्हणजे ही टिंगल त्यांची नाही तर हा पूर्ण समाजाचा अपमान आहे आणि त्यांना परत पक्षात घेतलं जातं. मग भाजपाने सगळ्या दरोडेखोरांनाच आता जवळपास आतमध्ये घेतलेलं आहे. नुसतं स्वच्छ प्रतिमा नावाला राहिले. आणि लोकांनी काय केलं की लोकांनी ठीक आहे, वर पंतप्रधान मोदीजी आहेत म्हणून त्यांच्याकडे पण लोकांनी भरभरून मतदान केलं, निवडून पण दिलं. पण आजची परिस्थिती पाहिली इतक्या खालच्या थराला गेल्या की सगळ्यात भ्रष्ट पक्ष म्हणून भाजपाची प्रतिमा आता होत आहे. ही प्रतिमा आता सावरायला पाहिजे. कारण का, परवा महानगरपालिकेच्या जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा भाजपाचे काही उमेदवार थांबले होते. त्या उमेदवाराला वेळ मिळाला नसेल. कसं आहे वास्तविक पाहता, तुम्ही जेव्हा एखाद्याच्या घरी मतं मागायला जाता म्हणताना तुम्ही नम्रता पाहिजे, त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत लोकांचे. तर त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी वगैरे अक्षरशः घरात पत्रकं फेकलेली आहेत. लोक काय भिकारी आहेत काय मतदार, दुसऱ्या कोण राहिलं तर चप्पल काढून पहिले मारलं असतं. ही तुमची शिकवण आहे का पक्षाची? हेच का तुमचे ध्येय, हेच का तुमचं तत्त्व? तुम्ही निवडणुका जेव्हा जवळ येता तेव्हा नुसत्या हिंदुत्वाच्या गोष्टी करायच्या, हिंदू मुस्लिम भांडणं लावायची, भटेंगे तो कटेंगे म्हणायचं, असे नुसते भिंडणं लावायचे, लोकांना मताचा जोगवा मागायचा. पण मला एक सांगा, ज्यावेळेस काश्मीरमध्ये तिरंगा जाळला जात होता, ज्यावेळेस काश्मीरसारख्या ठिकाणी असंख्य हिंदू किंवा कुठल्याही महिला, हिंदू असू दे किंवा कुठल्याही महिलेवर अत्याचार वगैरे होत होता, तेव्हा तुमचं हिंदुत्व काय भाड खायला गेलं होतं का? असा सर्व संतप्त सवाल सोलापूरची जनता विचारत आहे. असा संतप्त सवाल सोलापूर नाही तर सर्वच ठिकाणची जनता विचारत आहे. नुसतं हिंदूच्या ठिकाणी मताचा जोगवा मागायचा. सोलापूरच्या प्रश्नाबद्दल कुणी बोलायला तयारच नाही. जेव्हा निवडणुका लागल्या महापालिकेच्या त्यावेळेस अनेक जणांनी आश्वासनं दिली, पाणी 4 दिवसात देतो, 2 दिवसात देतो. आमच्या छोट्या आमदारांनी तर दंडच थोपटला होता. नुसतं दंड थोपटून उपयोग नाही, तर सोलापूरच्या लोकांना पिण्यासाठी पाणी आहे, दंड थोपटून काय महापालिकेत कुस्त्या खेळायच्या नाही आहे, हे त्यांना कळायला पाहिजे. पालकमंत्री नाही तसलं बोलतात, काही बोलतात. आता एक महत्त्वाचा एक बदल झालेला आहे. एक चांगली गोष्ट आहे की अक्कलकोटचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी आहेत, त्यानंतर देवेंद्र कोठे हे पण आमदार आहेत. एक नवीन लोकांना संधी मिळाली. का संधी मिळाली तर ह्या दोन्ही देशमुखांच्याबद्दल लोक नाराज होते आणि ह्या जेव्हा देशमुखांना संधी मिळाली तेव्हा आमच्या कधी नव्हे ते सोलापूरचे आमचे आमदार सुभाष बापू यांना आठवलं की सोलापुरामध्ये छमछमचा जोर चालू आहे म्हणून त्यांनी विधान परिषद प्रश्न मांडला. आता सोलापुरात छमछमचा जोर काय अगोदरपासूनच हे काय नवीन आहे का? बरं, कुणाचं आहे? तुमच्याच कुठल्या तर चेल्याचा असणार आहे, कार्यकर्त्याचा असणार आहे. आणि त्यांनी तो प्रश्न मांडला की सोलापुरात छमछमचा जोर आहे आणि सोलापुरामध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये राजेरोसपणे डान्स बार चालू आहेत, असा प्रश्न उपस्थित केला. लोकांना आश्चर्य वाटलं. मला वाटलं कधी नव्हते छमछमच्या जोराने, छमछमच्या आवाजाने आमच्या बापूंना जाग आली का, मला असं वाटलं. हा प्रश्न खरं तर बापूंनी अगोदरच मांडायला पाहिजे होता. त्यानंतर पालकमंत्र्यांनी सुद्धा, पालकमंत्री आहेत माजी विजयकुमार देशमुख साहेब यांनी सुद्धा आता प्रश्न उपस्थित केला, परंतु वेळ निघून गेलेली आहे. कारण का, तर तुम्ही तेव्हाच जर असे प्रश्न उचलले असते म्हणजे अधिवेशनामध्ये, सोलापूरच्या प्रश्नाबद्दल आधीच असा आक्रमकपणा घेतला असता तर तुम्हाला अजूनही मान राहिला असता. आता फक्त तुम्हाला नावाला तुम्ही एक निवडून आलेले स्थानिक आमदार आहेत आणि भाजपा कुठलीही रिस्क उचलायला तयार नाही म्हणून तुम्हाला तिकीट दिलेलं आहे. आता पुढच्या वेळेस काय सांगू शकत नाही. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की तुम्ही जर आत्मपरीक्षण करावं की आपण कामं काय केलेत, आपण जनतेचा विश्वास काय संपादन केलेला आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. मी काय जास्त सांगायची गरज नाही. त्यानंतर दुसऱ्या पक्षाबद्दल बोलायचं बोललं तर शिवसेना पक्ष, शिवसेनासुद्धा फुटली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिंदे गट. जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते अशी अवस्था झाली करोना काळामध्ये. खूप आरोप झाले. त्या ज्या बॅगा ज्या असतात मृतदेहाच्या बॅगा, पिशव्या, त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठा भ्रष्टाचार झाला, असे आरोप झाले, हे झाले. त्यानंतर दिशा सालिया प्रकरण झालं, सुशांत सिंग प्रकरण झालं. हे हळूहळू एक ना एक बाहेर दिवस येणारच आहेत सगळे. त्यानंतर
दुसरे परत ना अजून बाकीचे जर पक्षामध्ये बघायचं म्हणलं, भाजप राहू दे, काँग्रेस राहू दे, राष्ट्रवादी राहू दे, शिवसेना राहू दे, अशा सर्वच पक्षामध्ये अंतर्गत खूप नाराजी आहे. कारण का जे जुने लोक आहेत त्या जुन्या लोकांना डावलून नवीन लोकांना समोर केलं जातं. का तर नवीन लोकांकडे पैसा असतो, नवीन लोकांचे काय धंदे. आता मला सांगा, पतसंस्था तुमच्या, बँका तुमच्या, कारखाने तुमचे, डान्स बार तुमचे, अवैध धंदे तुमचे, सगळं तुमचंच. मग बाकीचे कार्यकर्त्यांनी काय करतात, जुने शिवसैनिक असू दे किंवा जुने कट्टर काँग्रेसचे असू दे, राष्ट्रवादीचे असू दे, जुने कार्यकर्ते आहेत, त्यांची जर आज परिस्थिती पाहिली तर कुठंतर सायकलचं दुकान टाकलेलं आहे, कुठंतर पानाचं दुकान टाकलेलं आहे, किंवा कुठंतरी रस्त्यावर एखाद्या मंदिरासमोर हार किंवा फुलं विकताना दिसतात. ही त्यांची अवस्था झाली. ही अवस्था कोणी केली? तुम्ही केली ना. म्हणजे निष्ठावंत लोकांची किंमत काय. त्यामुळं चांगले आणि सुशिक्षित लोक राजकारणामध्ये यायला तयार नाहीत. आणि परवाच त्या खरात भोजूबाबाचं प्रकरण झालं, त्या प्रकरणामुळं तर आता महिलासुद्धा राजकारणामध्ये यायला नको म्हणतात. कारण का तर फार परिस्थिती विचित्र. त्यामुळं काय व्हिडिओ काय दाखवले, काही उत्साही पत्रकारांनी उगाचच व्हिडिओ दाखवले नाही, तसल्या बातम्या केल्या. त्यामुळं लोकांचा बाकीच्या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन फार बदलत आहे. त्यांचीसुद्धा घरं एक ना एक दिवस उद्ध्वस्त होतील. काय गरज नव्हती असलं करायची. असला पांचटपणा पत्रकारांनी केला, म्हणजे आंबट शौकीन पत्रकारिता केली ह्या काही पत्रकारांनी. त्यामुळे हे प्रकरण खूपच गाजत आहे. आणि त्यानंतर असं जोडलं जातं की त्यामध्ये अजून काही मंत्री पण सामील आहेत. मग आता जनतासुद्धा खूप कंटाळले. निदान यावेळेस तरी पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा सोडवा, नंतर IT पार्क आहे, बरेचसे उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, सोलापूरच्या बसची जी खात आहे त्या बसची अवस्था अशी आहे की काही लोकांनी बस विकून खाल्ल्या, बसमधले दरवाजे टायरे बिरे विकून खाल्ले. असले महापालिकेतले सगळे चोर आहेत. त्यात काही अधिकारी पण चांगलेच आहेत. मी असं म्हणत नाही की महापालिकेमध्ये सगळे चोर आहेत, बरोबर आहेत, परंतु काही अधिकारीसुद्धा चांगलेच आहेत, कामं पण करतात. परंतु कसं असतं, जेव्हा IPS IS अधिकारी, जिल्हा लेवलचे अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा आयुक्त म्हणून येतात, तेव्हा हे राजकीय लोक चांगल्या अधिकाऱ्याला इथे टिकू देत नाहीत. का? त्यावेळेस सगळे हे चोर एकत्र येतात, महत्त्वाची गोष्ट, आणि त्यांची बदली कसं करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्या लोकांना काम करणं अवघड जातं. आता थोडक्यात उदाहरणं सांगायचं म्हणताना, तुकारामजी मुंडे साहेब आदरणीय, त्यांच्या 20 वर्षामध्ये 24 बदल्या झालेल्या आहेत. म्हणजे जरा काय झालं की लगी बदली, जरा काय झालं की लगी बदली. का तर चांगले लोक ह्यांना चालत नाहीत. मग कसा होणार सोलापूरचा विकास? मग त्यामुळं आता सोलापूरची जनतासुद्धा वैतागली. सोलापूरच्या जनतेने आता प्रश्न विचारायला पाहिजे, जाब विचारायला पाहिजे. प्रत्येक नगरसेवकाला, प्रत्येक वार्डात त्याच्या बोर्डावर नाव लिहायला पाहिजे, त्यांनी काय काय कामं केले ते, किंवा काय काम केल्यानंतर सर नाव लिहायला पाहिजे त्यांचं. आणि फोन उचलत नसेल तर त्यांच्या घरी जाऊन जा विचारायला पाहिजे की आम्ही तुम्हाला मतदान केलं आहे. त्यावेळेस मग हे लोक पण काय उत्तर द्यायला सुद्धा असे खंबीर आहेत की आम्ही तुम्हाला मताला 3,000 रुपये दिलेत, आम्हाला 5 वर्ष विचारायचं नाही. म्हणजे हे असे पण आहेत. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साम दाम दंडभेद हे इतक्या खालच्या लेवलला गेलेले आहेत, काही विचारू नका. मग सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतो की मग आता जनतेने काय करायला पाहिजे. तर जनतेने सुद्धा आता असा विचार केला पाहिजे की ह्या पुढे जर ह्यांनी मतं मागायला वगैरे आले तर पहिले ह्यांना जाब विचारलं पाहिजे. आणि हे कशामुळे झालं सर्व, तर सर्वच पक्षाचा अंतर्गत वाद आणि श्रेयवाद. काय झालं की जरा श्रेय घ्यायचं, कुठं तर कशाचं उद्घाटन केलं की मी श्रेय घ्यायचं, मी तू घ्यायचं, तुझा फोटो जवळ की माझा फोटो जवळ, हे प्रत्येकाचं श्रेय घ्यायचं चालू आहे. ह्या पक्षाच्या सर्वच पक्ष बरं का, सर्वच पक्षाच्या अंतर्गत वादामुळं सोलापूरचा विकास खुंटलेला आहे. आणि हे कोणी केलं? हे तर सर्व राजकीय नेत्यांनी मिळूनच केलेलं. आणि कसं आहे, काही विरोधी पक्षामधले लोक आहेत ते आता सत्ताधारीमध्ये आलेले आहेत. तिकीट मिळालं नाही की या पक्षभिक्ष निष्ठा नेता विता गेलं गाढवायचे ज्यात, अशाची परिस्थिती. त्यामुळं आज सोलापूरची जनता आता खूपच वैतागलेली आहे. खूप म्हणजे खूप. तेच दरवर्षी तोच प्रश्न, दर 5 वर्षांनी तोच प्रश्न जर सुटत नसतील तर ह्यांना निवडून कशासाठी द्यायचं. त्यामुळे जनता आता खूप वैतागलेली आहे. जनता आता असं म्हणत आहे, आम्हाला निवडून द्यायचं काम होतं, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्हाला हात जोडले, विनंती केली, तुमच्या विनंतीला मान देऊन आम्ही तुम्हाला मतदान केलं, निवडून दिलं. आता तुम्ही हळद खेळा, परंतु प्रथमतः सोलापूरच्या विकासाचं बोला. ही अशी जनता संतप्त भावनेने म्हणत आहे. धन्यवाद.